माऊली रामकृष्ण हरी. जे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय जीवन जगले तसं खरं तर आम्हाला जीवन जगता येईल का, आणि ते जगणं कितपत योग्य आहे किंवा त्या जगण्याचा आनंद काय. संतांचं कुटुंब, संतांचं जीवन हे नेहमी समाजाला दिशादर्शक असतं. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे आपल्या कृतीतून त्यांनी जगून दाखवलं. आणि आज जर विचार केला, फक्त बोलतोय तुकोबरायांनी असं केलं, तुकोबरायांनी तसं केलं, तुकोबरायांसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न आम्ही मात्र करत नाही महाराज. आणि म्हणून संत उपाधी त्यांना प्राप्त झाली की ज्यांनी आपलं जीवन जगून दाखवलं, त्यानुसार कर्म केली, त्यानुसार आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पावलं टाकली. संतत्व उगीचच प्राप्त होत नाही महाराज. संतत्व प्राप्त करण्यासाठी सुद्धा संतांसारखं जगावंच लागणार आहे. संतांकडे करुणा होती, दया होती, वात्सल्य होते आणि प्रेमसुद्धा होतं, जे आमच्यामध्ये कुठेच दिसत नाही. आमच्यात फक्त स्वार्थ दिसतोय, प्रेम कुठेच नाही. प्रत्येक पावलापावलाला आमचं जे स्वार्थानं भरभटलेली आम्ही माणसं आहोत. संतांचे आभूषणं घालून कुणाला संत होता येत नाही. संतांचे विचार स्वतःमध्ये अंगीकार करावे लागतात. जगद्गुरु तुकोबरायांच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी, सगळ्या लोकांमध्ये ते प्रेम होतं. जगाच्या विषयी तळमळ होती. नव्हे तर प्रत्येकाच्या विषयी आदर आणि प्रेम होतं. जगद्गुरु तुकोबरायांच्या पत्नीनं आपलं मणिमंगळसूत्रसुद्धा विकावं किंवा घाण ठेवलं आणि तुकोबरायांना मिठाचा व्यापार करायला पैसे द्यावे. काय प्रसंग आहे महाराज. ऐकायला खूप सांगायला बरं वाटतं, ऐकायला गोड वाटतं. तुकाराम महाराजांनी असं केलं हे सुद्धा सांगायला खूप आनंद वाटतो. पण तो प्रसंग ज्यावेळेला तुमच्या माझ्यावरती येतो ना, त्यावेळेला महाराज त्या प्रसंगातून आपण जात असताना भगवंताला कितीतरी आपण विनवण्या करू किंवा भगवंताला आपण नावंसुद्धा ठेवू. पण महाराज, आमच्या तुकोबरायांच्या पत्नीनं, माऊलीनं एक किंचितसुद्धा तुकोबरायांकडं तक्रार केली नाही आहे. तिने स्वतःचं मणिमंगळसूत्र ज्यावेळेला एका सोनाराकडे घाण ठेवलं आणि तुकोबरायांना मिठाचा व्यापार करायला पैसे दिले. पूर्वी वाहनं नसायची आणि तुकोबराय आज या गावातून मिठाचा व्यापार करून पुढच्या गावाला जायचे. पुढच्या बाजारामध्ये जाऊन त्या ठिकाणी व्यापार करायचे. असं करता करता त्या काळामध्ये तुकोबराय रात्री मंदिरामध्ये मुक्काम करायचे आणि भजन कीर्तन त्या ठिकाणी अगदी मग्न व्हायचे. तुकोबरायांच्या शेजारी एके दिवशी एक माणूस येऊन डसडस रडायला लागला आणि त्यावेळेला तुकोबराय त्याच्या पाठीवरनं हात फिरवून म्हणतायत की, महाराज काय झालं हो तुम्हाला. अहो, संतांचं अंतःकरण किती विशाल आहे. संतांचं अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं किती दयेचा झरा आहे. हे तुकोबरायांच्या जीवनपटलावरती आपण ज्यावेळेला पाहतो ना, त्यावेळेला लक्षात येतं. आणि महाराज त्यावेळेला तुकोबरायांनी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला, विचारलं काय झालं. त्या माणसाने अगदी डोळ्यातून अश्रू काढत काढत सांगितले की, उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि त्या लग्नाला मला थोडेसे पैसे कमी पडतात. ज्या पत्नीनं तुकोबरायांच्या आपलं मणिमंगळसूत्र घाण ठेवून तुकोबरायांना व्यापार करण्यासाठी पैसे दिले होते, तेच पैसे तुकोबरायांनी व्यापारातून आलेल्या नफ्यासहित तुकोबरायांनी त्या सज्जनांच्या हातावरती टेकवले आणि सांगितलं, तुमच्या उद्या मुलीचं लग्न करून घ्या. महाराज, हा प्रसंग अंतःकरणाला भिडणारा आहे. काळजाला धडकणारा हा प्रसंग आहे. तुमच्या माझ्या पुढं जर कोणी येऊन उभा राहिला आणि त्यांनी जर म्हटलं की, महाराज मला 10 रुपयाची गरज आहे, आपण 1000 वेळा विचार करतो. संत उगीच कोणाला होता येत नाही हो. संत हे जगण्याचं नाव आहे. संत हे संतांच्या अंतःकरणाचं नाव आहे. फक्त तुम्ही आम्ही सोंग करू शकतो, तुम्ही आम्ही फक्त जगण्याचं नाटक करू शकतो. आणि खऱ्या अर्थानं संत होणं इतकं सोपं नाही आहे. आणि बाबांनो, संत होण्यासाठी तशी अंतःकरणाची शुद्धता लागते. अंतःकरणामध्ये ते प्रेम लागतं आहे. आम्ही सगळी नाटकं करतो आहे आणि म्हणून जोपर्यंत आम्ही नाटक करतो आहे ना, तोपर्यंत आमचं नाटकी जीवन चालू राहणार आहे. संतत्व आमच्यामध्ये जागृत होणार नाही, हे मात्र निश्चित आहे.